नमस्कार, मी अर्चना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर हे आहे फणसाचं झाड. तर कच्च्या फणसाची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्या अगोदर आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे, विळतीला पण तेल लावायचं आहे आणि फणस कशा पद्धतीने चिरायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे. ज्यावेळी आपण फणस चिरत असतो त्यातून भरपूर चीक बाहेर येतो, त्यामुळं त्याच्यासाठी आपण हाताला तेल लावायचं. तेल लावल्यामुळं आपल्या हाताला जास्त चीक चिकटत नाही आणि असा हा मध्ये म्हणजे फणस चिरून घ्यायचा आहे आणि जो मधला गणगा आहे तो आपण बाजूला काढून टाकायचा आहे आणि साल काढायचे आहे. ते असे छोटे छोटे असे तुकडे करायचे आहेत आणि त्याची साल काढून घ्यायचे आणि पुन्हा साल काढल्यानंतर लहान लहान त्याची पीस करायचे आहेत. आपण अशा पद्धतीनं आता आपण ह्याचे तुकडे करायचे आहेत आणि हाताला परत एकदा डबल तेल लावायचं आणि पाण्यामध्ये हात बुडवायचा, म्हणजे ते आपल्या हाताला जास्त चिकटत नाही. हे आता अशा पण फणसाचे हे छोटे छोटे काप करायचे आहेत. हा फणस जास्त जुनही नाही आणि जास्त कवळाही नाही, मिडियम आहे आणि चीक पण यातून बाहेर येतो. अशी वरची साल हिरवी आपण पूर्ण काढायची आहे त्याच्या. तर असे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. आता एक स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्याच्या आतल्या बाजूला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याचा चिकटत नाही तेवढ्यासाठी. आणि जवळजवळ अर्धा तांब्या मी हे पाणी घेतलेलं आहे. आता ह्यात हे मी पीस असं टाकणार आहे. आता हे तुकडे आपण स्टीलच्या पातेल्यामध्ये घालायचे, म्हणजे स्टीलच्या पातेल्याला जास्त चिकटत नाही आणि ॲल्युमिनियमच्या पातेल्याला जास्त चिकटतो, तो लवकर निघत नाही. त्याच्यासाठी मग तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा वाफवायला घातले तरीसुद्धा चालतील. आता हे गॅसवर आपण हे पातेले ठेवायचं आहे. तर ह्याला आता उकळी आल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 मिनटं वाफ द्यायची आहे आणि आपण चापचून बघायचं, मऊ झाला असला तरच तो गॅस बंद करायचा. तर याच्यावर आता आपण प्लेट झाकून अशी ठेवायचे. 15 ते 20 मिनटं वाफ द्या त्याला. आपले गरे आता शिजत आलेले आहेत. बरोबर 10 ते 15 मिनटातच शिजतात. जास्त पण शिजवायचे नाहीत, नाहीतर जास्त ते गिर झालं की मग आपल्याला भाजी करायला खूप त्रास होतो. तर हे बघा तुम्ही प्रत्यक्ष असे मिडियमच, म्हणजे जास्त शिजवलेले नाहीत आणि जास्त कच्चेही ठेवलेले नाहीत. असे आता आपण त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. ते हातानंच तुकडे होत्यात, विळतीनं सुद्धा आपल्याला काही चिरायची त्याची गरज नाही. तुम्ही आता प्रत्यक्ष बघाच मी कशी म्हणजे चुरडतोय तो. आणि ह्याच्यामध्ये ब्या असतात, त्या ब्याला म्हणजे चटणी मीठ व्यवस्थित लागायसाठी आपण त्या ब्याचे छोटे छोटे वाफवलेले ब्याचे तुकडे केले तरी सुद्धा छान मिक्स होतात त्याच्यामध्ये. आता हे आपल्याला साहित्य लागणार आहे. 2 चिरलेले कांदे, हळद, मीठ, तिखट आणि कोथिंबीर. जर तुम्ही म्हणजे कांदा नाही घातला तरीसुद्धा चालतं आहे. आता मी कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे. तर तेल आपले गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे आपण शिजवलेल्या पिचे बारीक बारीक असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तर तेल आपलं आता तापलेलं आहे. तेलामध्ये आता आपण फोडणीला जिरं मोहरी टाकायचे आहेत आणि तुम्ही याच पद्धतीनं फणसाची भाजी करा. तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाशीला आणि उपवासासाठी सुद्धा ही भाजी खूप छान लागते. फणसाच्या बियाची पण भाजी खूप छान लागते. तर आता आपली जिरं मोहरी अशी तडतडलेली आहेत. तर त्याच्यामध्ये आता आपण कांदा घालायचा आहे. आता हा कांदा थोडासा म्हणजे लालसर होऊन द्यायचा. हा कांदा हे आपला असा भाजत आलेला आहे. आता ह्याच्यामध्येच आपण म्हणजे वरून अर्धा चमचा हळद टाकायची, म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होते. आता कांदा आपला लालसर झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण तिखट टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे. तिखट थोडं ह्या भाजीला जास्त वापरायचं,
कारण थोडीशी गोळसर होती. कमी तिखट असली म्हणजे भाजी मिळमिळीत लागते. मग ह्याच्यामध्ये तुम्ही तिखट चटणी किंवा बुक्का जरी वापरला तरीसुद्धा भाजी खूप टेस्टी होती. तर आता त्याच्यामध्येच आपण चटणी मीठ टाकून आपण हलवायचं आहे आणि आता भाजी आपण परतायची आहे त्याच्यामध्ये आणि एकसारखी भाजी आपण हलवायची. कारण भाजी जर हलवायला कमी पडली तर त्याच्यामध्ये चटणी मिठाच्या गोटळ्या तशाच राहतात. त्यामुळं म्हणजे एकजीव झाली पाहिजे तर ती चवीला भाजी लागते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ह्याच पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा, खूप छान भाजी होते. तर बऱ्याच जणांना म्हणजे फणसाची भाजी कशी करतात तेही माहीत नाही आणि फणसाची भाजी तुम्ही ह्या पद्धतीनं केल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाशीला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. ही भाजी चिरण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण भाजी इतकी खूप टेस्टी आणि अप्रतिम लागते. तुम्ही कधी खाल्ली नसली तर तुम्ही नक्कीच दुसऱ्यांदा करून खाणार. तर अशी एकसारखी आपण ही हलवायची आहे, कारण एकसारखं हलवल्यामुळे एकजीव होते भाजी. आणि उपवासाला सुद्धा म्हणजे ही भाजी चालते. फक्त आपण तिखट वापरायचं नाही. तिखट चटणीच्या ऐवजी आपण जिरे आणि थोडीशी मिरची फोडणीसाठी वापरायचे. बाकी दुसरा मसाला काहीसुद्धा घालायचा नाही. जर तुम्ही मसाला ह्याला वापरला तर त्याची पूर्ण चव जाते. फक्त नॅचरली जशी आहे तशी परतायचे. ह्याच्यामध्ये कूट घालायचं नाही, नाही मसाला घालायचा नाही, काही घालायचं नाही. फक्त तुम्हाला घालू वाटला तर कांदा घाला, कांदा नसला तरीसुद्धा फक्त जिरं मोहरी आणि तिखट मीठ घालून केली तरीसुद्धा ही भाजी अप्रतिमच होते. आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आणि भाजी तयार झाल्यानंतर आपण वरून कोथिंबीर टाकल्यानंतर बघा ही भाजी कशी दिसते आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला आवडली का नाही.